तिकीट विंडोपासून आपण तिकीट घेऊन आल्यानंतर हा मंदिराचा टोटल लक्षात येतोय आणि सकाळच्या वेळेस मी या ठिकाणी चला तर मग पाहूया. हे सूर्यमंदिर इसवी सन 1026 ते 1027 या काळी बांधून पूर्ण झाले. या मंदिराचा निर्माता जो सोळंकी घराण्यातला सोळंकी डायनेस्टीतला राजा भीमदेव पहिला याने विजयाचं स्मारक म्हणून या सोळंकी डायनेस्टी ही जी आहे ही चालुक्य घराण्यातीलच उत्तरेकडची राजघराणं समजली जाते. यांची सूर्यदेवता ही कुलदैवत असल्यामुळे या भीमदेव पहिला या राजाने हे त्यांच्या कुलदेवतेचं मंदिर स्थापन केलेलं आहे. तर या मंदिराची आख्यायिका अशी आहे किंवा इतिहास असा आहे की गजनवी हा 1026 साली ज्यावेळेला सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करण्यामध्ये आला होता ते उद्ध्वस्त केलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्याच्या गावी त्याचं लक्ष गेलं. या ठिकाणी त्याला प्रतिकार करणारा हा राजा भीमदेव हा पहिला राजा याने त्याला प्रतिकार केला आणि त्याला या इथून पिटाळून लावलं. त्यावेळेला त्याच्या विजयाचं स्मारक म्हणून हे मंदिर त्याने उभं केलेलं आहे. तर या मंदिराचे आता हे जे कुंड दिसतंय हे कुंड या कुंडाचं नाव सूर्यकुंड किंवा रामकुंड. तर आता या रामकुंडाच्या विषयी कथा अशी आहे की ज्या वेळेला भगवान श्रीराम आणि त्यांचे बंधू लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि सीता हे ज्या वेळेला रावणाचा वध करून या ठिकाणी आले त्यांना त्यावेळेला रामाच्या ऋषींनी त्यांना सांगितलं होतं की रावण हत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी यज्ञ करणं गरजेचं आहे. त्यावेळेला हे मोढेरा जे गाव आहे त्याचं नाव मढेवरा आणि ते त्यावेळेला अति प्राचीन ऋषींचं हे स्थान असल्यामुळे येथे अनेक आश्रम होते. त्यामुळे या ठिकाणाला धर्मारण्य असं नाव होतं. या धर्मारण्यात प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी रावण हत्येच्या पातकापासून मुक्ती मिळण्यासाठी यज्ञ केला आणि या ठिकाणी पूजा करून समर्पण असं केलेलं आहे. तर त्याच्यामुळे याला रामकुंड असं नाव पडलेलं आहे. तर या रामकुंडाच्या समोर त्या स्टेप चढून गेल्यानंतर जे तोरणाचे 2 स्तंभ आज अस्तित्वात आहेत त्या स्तंभांचं आता मी मागे माझ्या ओरिसामधल्या एका व्हिडिओमध्ये बोलतो. ओरिसातलं भुवनेश्वरमधून जे लिंगराज मंदिराच्या शेजारचं जे मुक्तेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये भारतातलं एकमेव असं तोरण चांगल्या अवस्थेतलं सुस्थितीत आहे आणि त्याचबरोबर असा उल्लेख केला होता की हे दुसरं कीर्ती तोरण याच्या तोरणात 2 खांबांच्या वरची जी कमान आहे ती त्या गजनीच्या याच्यामध्ये नष्ट झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे तोरण 2 पिलरच्या माध्यमातून असते. आपण आता त्याच्या याच्याकडे जाऊया. तर मित्रांनो हे कीर्तीस्तोरण या कीर्ती तोरणाच्या वरची जी कमान आहे ती 14व्या शतकामध्ये पहिलीच्या काळामध्ये नष्ट करण्यात आली. त्याच्यामुळे हे तोरण आता थोडक्यात भग्न अवस्थेत आहे. याचं जर भग्न अवस्थेत तोरण जर असेल तर ते फक्त गुप्तेश्वर टेम्पल भुवनेश्वर ओडिशा राज्यामध्ये आपणास पाहता येतं. ते अत्यंत सुंदर अवस्थेत आहे आणि ते जरूरच पाहावं. पण हेही नसे थोडके जे काही भग्नावस्थेत आहे त्याचंही हे कीर्तिस्तंभ त्याच्या राणा भीमदेवच्या विजयाचं प्रतीक म्हणून आजही इथं उभे असलेले दिसतात. तर आता हा जो सभामंडप आहे हा सभामंडप साधारण 52 पिलर्स या ठिकाणी दिसून येतात. हे 52 पिलर्स वर्षातल्या 52 आठवड्यांचे प्रतीक करतात आणि त्याच्यावरचं हे बाह्य कोरीव काम जे आहे ते टोटल मरो गुर्जर शैलीमध्ये नागर स्थापत्य शैलीचीच ही शाखा येते. त्याच्यामध्ये हे विविधतेने म्हटलेलं अत्यंत कलात्मक असे स्तंभ दिसून येतात. हे 52 स्तंभ आणि हे 52 स्तंभ वर्षाचं प्रतिनिधित्व करतात. सभामंडपाच्या पुढील भाग येतो
मंदिर आता तो गर्भगृह. गर्भगृहामध्ये आतमध्ये या बाहेरच्या बाजूला साधारण 12 सूर्य देवतेच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. तर या प्रतिमा याच्यातल्या काही प्रतिमांपैकी सूर्याच्या प्रतिमेमध्ये गुडघ्यापर्यंत बूट घातलेले दिसून येतात. म्हणजेच याचा अर्थ त्याच्यावर पर्शियन शिल्पकलेचा प्रभाव असल्याचं दिसून येते. तर आता आपण गर्भगृहाकडे जाऊया. गर्भगृहामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी विश्वकर्मा, गणपती, त्याच्यानंतर अष्टदिग्पाल यांच्या मूर्त्या या ठिकाणी स्थापन केलेल्या दिसून येत आहेत. वरच्या साईडला तुम्ही बघू शकता या अष्टदिग्पालांच्या मूर्ती आहेत. त्याच्यानंतर हे गर्भगृह, या गर्भगृहामध्ये आपण मूर्तीची पूजा होत नाही. या ठिकाणी 14व्या शतकामध्ये याची मूर्ती किंवा इथली संपत्ती लुटून नेली गेली. या ठिकाणी साधारण 10 फूट खोलीचा खड्डा होता. तो पूर्णपणे सोन्या चांदी अशा जवाहिरांना भरलेला होता आणि त्याच्यावरती सूर्यदेवाची जी सोन्याची मूर्ती होती त्या सूर्यदेवतेच्या मूर्तीमध्ये लाल मोठा हिरा किरीटामध्ये बसवलेला होता. आणि या गर्भगृहाला ज्या 3 खिडक्या होत्या त्या 3 खिडक्यांमधून या ठिकाणी सूर्यप्रकाश त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर पडायचा आणि तो हिरा रिफ्लेक्शनमध्ये तेजमय होऊन हा गर्भगृहाचा गाभारा पूर्णपणे उजाळत असे. तर आता हे फक्त या ठिकाणी हे गर्भगृह रिकामं असंच असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याप्रमाणे गर्भगृहाला ज्या 3 खिडक्या आहेत चारही बाजूला मिळून 1 नंबर 1, नंबर 2, नंबर 3, या 3ही खिडक्यांमधून 3ही प्रहरामध्ये सूर्यप्रकाश त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर पडत असे आणि तो हिरा प्रकाशमान होऊन त्याचा रिफ्लेक्शन या गाभारात पूर्ण दिशेने सर्व बाजूनी पसरत असतो. असा हा दैदिप्यमान प्रकाश असलेला गाभारा त्यावेळेला होता. हे विशेष या मंदिराच्या केलेले पूर्ण मंदिराला आकर्षलेलं आहे. आणि त्याच्यावरती ज्या बारीक मूर्त्या नृत्य वादन करणाऱ्या कलाकारांचं दिसत आहे हे संपूर्ण जगमोहन त्याच्याप्रमाणे अलंकृत केलेलं आहे. इतका बारीक कोरीव मूर्त्या आहेत पाहू शकता. केलेल्या मूर्त्या सुद्धा नर्तकीच्या आपल्याला दिसून येतात. अत्यंत बारकाईनं जर पाहिलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला समुद्र मंथन करतानाचं दृश्य देव आणि दानवांचं इथं अंकित केलेलं दिसून येतं. अतिशय सुंदर असं शिल्प या ठिकाणी कोरलेलं दिसून येतं. या ठिकाणी जर पाहिलं तर नृत्य आणि वादन करणाऱ्या विविध कलाकारांच्या मुद्रा या ठिकाणी चित्रांकित केलेल्या आहेत. अत्यंत बारकाईनं सुंदर कोरिओग्राम असं आपल्याला दिसून येतं. मी मागे म्हटल्याप्रमाणे या मंदिराच्या स्थापत्य शैलीमध्ये पर्शियन शिल्पकलेचा प्रभाव जाणवतो. त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे या गर्भगृहाच्या बाह्यांगाला ज्या 12 सूर्यमूर्ती आहेत त्याच्यापैकी काही सूर्यमूर्ती या बूट घातलेल्या दिसून येतात. या ठिकाणी एक दिसून येते आणि या ठिकाणी ही दुसरी दिसून येते. हा पर्शियन वास्तुकलेमध्ये याचा म्हणजे युक्त असते वापर करण्यात आला होता. त्याचं हे प्रभावशाली शिल्पकार या ठिकाणी दिसून येतं. पायाचे ते अक्युरेटिव्ह पायाच्यामध्ये जे तांबड्याचे बूट परिधान केलेले सूर्यदेवतेच्या मूर्तीने ते हे. तर या सूर्य मंदिराचं रामकुंड, सभामंडप आणि दरबार असे 3 मुख्य भाग दिसून येत आहेत. आणि हे सूर्यदेवतेला समर्पित केलेलं असेल. राजा राणा धनदेव पहिला निर्माण केलेलं
वालुकाश्मतलं मंदिर. तर आता हे मंदिर त्यावेळेला विजयाचं प्रतीक म्हणून हे तोरण मी सांगितलंच तुम्हाला, म्हणजे मंदिर त्यांनी उभं केलं. मग 14व्या शतकामध्ये अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या वेळी त्याचं शिखर जे आहे हे शिखर त्यावेळेला खूप भव्य असलं पाहिजे हे मात्र बघणं केलं गेलं. त्याच्यामुळे हे आजही त्याचा जो काही उर्वरित भाग जो आहे तो या ठिकाणी 1000 वर्ष या ठिकाणी आपल्याला जतन झालेलं दिसून येतं आहे. त्याच्यामुळे हे एक वर्ल्ड हेरिटेजमधलं एक साईट म्हणून प्रमुख वास्तवस्थळाची नोंद असलेलं भारतातलं दुसरं सूर्य, पहिलं कोणार्कचं जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, आणि हे दुसरं अनावस्थेत असलं तरी हे अतिशय सुंदर असं एक वेगळ्या प्रकारचं अलंकृत केलेलं पूर्ण मंदिर. सूर्यकुंड किंवा रामकुंडामध्ये साधारण 8 देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसून येत आहेत आपल्याला. त्यापैकी बऱ्याच या भग्न झालेल्या आहेत, पण काही शीतला देवींचं जे मूर्ती किंवा मंदिर आहे ते मात्र चांगल्या अवस्थेत आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. अत्यंत सुंदर स्टेपवेल प्रमाणेच याचं बांधकाम असल्याचं दिसून येतं. म्हणजे गुजरात आणि राजस्थानमध्ये जर आपण जलस्रोतांचं जर हे पाहायला गेलं, बांधकाम पाहायला गेलं तर ते त्या ठिकाणी स्टेपवेल प्रमाण आपल्याला असल्याचं दिसून येतं.